तर नालासोपारा रेल्वे ट्रॅकवर पाणी वसईपर्यंतच लोकल सेवा सुरू आहे। पश्चिम रेल्वे फक्त वसईपर्यंत सुरू असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेला फटका बसलेला आहे, कारण नालासोपारा रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे, त्यामुळे आता वसईपर्यंतच लोकल सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। वैभव गाग आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देत आहेत। वैभव, रेल्वे सेवेचे आताचे अपडेट्स काय आहेत आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगाल? अगदी बरोबर आहे। वसईपर्यंत अजूनही रेल्वे सुरूच आहे, मात्र जर पाहायला गेलं तर पावसाचा जोर हा वाढलेला आहे। ट्रॅकमध्ये सुद्धा सध्या पाणी भरलेलं आहे नालासोपाराच्या त्या ठिकाणी। पण पाहायला गेलं तर रेल्वे मात्र अजून पाहायला गेलं तर सुरळीत, तसं पाहायला गेलं तर लेट पण आहे, परंतु सुरू आहे। तर हा पावसाचा जोर वाढला तर मात्र रेल्वेवरती परिणाम होईल। आणि मी ज्या ठिकाणी आता आहे वर्षा, त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर जी तरुण मुलं आहेत ती पाण्यामध्ये, घाण पाण्यामध्ये तरताना दिसत आहेत। तर जर तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे ती मुलं त्याचा आनंद घेतात। मात्र हे पाणी खराब आहे, नाले सफाई व्यवस्थित झालेली नाही आहे आणि त्याच अनुसार तर नालासोपारा रेल्वे ट्रॅकवरती पाणीच असल्यामुळे रेल्वे सेवेला फटका बसतोय। तर ही संपूर्ण दृश्य आपण बघत आहोत। खरं तर कमरे इतकं पाणी या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये साचलेलं आहे आणि या सगळ्या प्रवाशांना, सगळ्या नागरिकांना या पाण्यातून कसरत करत जावं लागतंय। ही दृश्य आपण बघत आहोत। नालासोपारा रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचले आणि संपूर्ण परिसर आहे तो अक्षरशः पाण्याखाली गेलेला आहे। काही वाहनं देखील या पाण्यामध्ये अडकून पडलेली आहेत। दुचाकी असेल, रिक्षा असेल, काही टेम्पो देखील या ठिकाणी अडकल्याचं आपण दृश्यांमध्ये बघितलेलं आहे। मुसळधार पाऊस हा रात्रीपासून होतोय आणि हा ट्रक या संपूर्ण खरं तर पाण्यामध्ये अडकल्याचं पिकअप वाहन आहे आणि या पिकअप वाहनाला आता जे स्थानिक तरुण आहेत ते धक्का देत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेले, कमरे इतकं पाणी आहे या संपूर्ण परिसरामध्ये। पावसानं उसंत घेतली असतील काहीशी, तरी देखील या संपूर्ण पाण्याचा निचरा मात्र अजून झालेला नाहीये। संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे। हा ट्रॅक आहे नालासोपारा रेल्वे ट्रॅकवरची ही दृश्य आहे। तर संपूर्ण पाणीच पाणी या संपूर्ण परिसरात आपण बघू शकतोय। वसईपर्यंतच लोकल सेवा सध्या सुरू असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। नालासोपारा रेल्वे ट्रॅकवरती काल देखील असंच पाणी साचलं होतं आणि आजही संपूर्ण या ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे। तळ्यांचं या संपूर्ण परिसराला तळ्याचं स्वरूप आल्याचं आपण बोलू शकतोय। बघा, हे संपूर्ण दृश्य आहेत नालासोपारा रेल्वे ट्रॅकच्या संपूर्ण परिसरातली। या परिसरात देखील काल रात्रीपासून संपूर्ण नालासोपाऱ्यात देखील मुंबईमध्ये उपनगरामध्ये पाऊस पडतोय, त्यामुळे ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे। पाण्याचा निचरा होत नाहीये। पावसानं सकाळच्या सुमारास काहीशी उसंत घेतली असली तरी हा संपूर्ण परिसर जलमय झालेला, पाण्याचा निचरा होत नसल्यानं या ट्रॅकवरती पाणी आलेलं आहे आणि यामुळे रेल्वे सेवेला मोठा फटका बसलेला आहे। जे नागरिक ऑफिसला जातात, आज ऑफिसला जायची खरं तर त्यांना उशीर होत होता, आता तर रेल्वे सेवा देखील बंद करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। नालासोपारा रेल्वे ट्रॅकवरची ही दृश्य आहे। तर ट्रॅकवरती पाणी साचल्यानं आता वसईपर्यंतच लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका असं प्रशासनाकडून वारंवार सांगितलं जात आहे नागरिकांना। काल देखील नालासोपारा रेल्वे संपूर्ण परिसरातली आणि रेल्वे ट्रॅकवरची ही अशीच काहीशी स्थिती होती। आजही तशीच परिस्थिती आहे। मुसळधार पावसामुळे नालासोपारा रेल्वे ट्रॅकवरती पाणीच पाणी आहे।